नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। दिवाळीत सर्वच महिला नवनवीन साड्या खरेदी करतात। साड्यावर नवनवीन डिझाईनचे ब्लाऊज शिवण्याची हौस प्रत्येकीलाच असते। ब्लाऊजच्या पुढच्या गळ्यापेक्षा मागचा गळा हा जास्त उठून दिसतो, त्यामुळे तुम्ही मागच्या गळ्यामध्ये बरेच प्रयोग करू शकता। मागचा गळा बंद ठेवून असे पॅचवर्क डिझाईन्स बनवून घेऊ शकता किंवा वन साइडला पोटली बटनचे डिटेलिंग लावू शकता। जर तुम्ही डीप नेक ठेवणार असाल तर अशा प्रकारे नॉट लावू शकता, अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात। यात तुम्हाला पान गळा, मटका गळा, चौकोनी गळा किंवा ओव्हल शेप असे बरेच पर्याय मिळतील। दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही काठापदराची साडी नेसणार असाल तर असं ब्लाऊज अगदी उत्तम पर्याय आहे। तुमची साडी कोणत्या रंगाची आहे आणि कोणत्या फॅब्रिकची आहे त्यानुसार तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या। तुमची साडी नेटची असो वा काठापदराची, विविध प्रकारच्या स्लीव्ज आणि नेक डिझाईन्स वापरून तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता। हे ब्लाऊज साडीला आकर्षक बनवतात। दिवाळीसाठी तुम्ही तुमच्या साडीच्या प्रकारानुसार आणि आवडीनुसार ब्लाऊज शिवू शकता। असे ट्रेंडी नेक डिझाईनचे किंवा स्लीव्जमध्ये युनिक डिझाईन्स असलेले अशा प्रकारचे ब्लाऊज जर तुम्ही शिवून घेतला तर साडीमध्ये तितक्याच सुंदर आणि आकर्षक दिसाल। सिल्कच्या साडीवर ब्लाऊज शिवणार असाल तर असे पफ स्लीव्ह शिवून घ्या, खूपच छान दिसेल। तसेच पाठीवर नेट लावून त्यावरती सुंदर आरी वर्क डिझाईन्स बनवून घेऊ शकता। अतिशय सुंदर आणि आकर्षक डिझाईनचे ब्लाऊज आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत, जे ट्रेंडी स्लीव्ज डिझाईन्स आणि बॅक डिझाईन्स आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार असा एखादा पॅटर्न नक्कीच ट्राय करा। जर आपली साडी सिंपल असेल आणि त्या साडीवरील ब्लाऊज जर हटके आणि युनिक डिझाईनचं असेल तर साडीमध्ये आपण तितक्याच सुंदर आणि आकर्षक दिसाल। जर तुमची साडी पैठणी, काठपदर किंवा सिल्कची असेल तर असा एखादा पॅटर्न ट्राय करा। अतिशय सुंदर आणि निवडक डिझाईन्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केले होते। जर तुम्हाला सुद्धा हे ट्रेंडी आणि स्टायलिश डिझाईनचे ब्लाऊज आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुम्ही असा एखादा पॅटर्नचा ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता।